नमस्कार. आपल्या चॅनलवर मनापासून तुमचे स्वागत आहे. आज आपण आगळीवेगळी एक रेसिपी बनवणार आहे. ती उन्हाळ्यात माणसासाठी थंड देणारी रेसिपी आहे. ती पचायला हलकी असते व शरीराला थंडावा देणारी आणि पारंपरिक अशी नाचणीची आंबील. त्यासाठी लागणारे साहित्य: सुरुवातीला नाचणीचे पीठ, जिरा पावडर, लसणाच्या 4-5 पाकळ्या, मीठ, कोथिंबीर आणि अर्धा ग्लास ताक. सुरुवातीला आंबीलचा आपण नाचणीचे पीठ घेऊया. त्याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून कालवायचे आहे. पण ते पाणी एकदम ओतायचे नाही, कारण एकदम जर पूर्ण पाणी ओतलं तर त्याच्या गुठळ्या होतात. त्यासाठी थोडे थोडे पाणी ओतायचे आणि आंबीलचे पीठ कालवायचे. जर एकदम पाणी ओतलं तर एकदम गुठळ्या होतात. ते एकसारखं हलवायचं. ते पाणी घालून मळणे, पाणी घालायचे आणि हे आंबीलसाठी पीठ तयार करायचे आहे. पीठ आंबीलसाठी कालवलं गेलेलं आहे. त्यासाठी आपल्याला 2.5 ग्लास पाणी घ्यावे लागणार आहे. 1, 2 आणि हे 2.5. तर चला आपण गॅस पेटून हे पातेलं त्याच्यावर ठेवूया. आता हे पाणी ठेवलेले आहे. पाणी उकळी आल्यानंतर आपण ते आंबीलसाठी भिजवलेले पीठ ते ह्याच्यामध्ये ओतायचे आहे. पण उकळी येईपर्यंत आपल्याला थांबायचे आहे. उकळी आलेली आहे. हे तुम्ही बघू शकताय, पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण हे कालवलेले पीठ जरासं ह्याच्यामध्येच बाउलमध्येच हलवायचं आणि नंतर एकसारखं पाण्यात वतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय, हे टाकलेलं नाचणीचे पीठ मग 10 मिनिट जरी तुम्ही शिजवलं तरी चालतंय. आता जरा उकळी आली की ह्याला दाटसर होऊ लागते. हे आता ह्याला येतच आहे, ते उकळी चांगली आली आहे. आता तो पण त्याच्यामध्ये हे 3 ते 4 पाकळ्या लसूण टाकायच्या आहेत. जिरा पावडर तुमच्या चवीनुसार, तुम्हाला कसं स्वाद लागते तसं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता इथं. आणि लसूण अति घालायचा नाही, 3 ते 4 पाकळ्या घालायचा, नाहीतर उग्र वास येतो त्याला आंबीलला. आता अजून ह्याला एक उकळी येईपर्यंत हा लसूण मी कुटून घेते. थोडासा मोठाच लसूण आबडधोबडच चेचायचा, कारण आबडधोबड चेचलेला लसूण आंबीलमध्ये शिजल्यानंतर, दाताखाली आल्यानंतर त्याची टेस्ट पण छान. हे लसूण, कारण लसूण कधीही शिजतानाच घालायचं. काही लोक शिजताना घालत नाहीत, पण शिजताना जर हे घातलं जिरा पावडर आणि लसूण, ते त्याच्यामध्ये पूर्ण त्याचा स्वाद आणि अर्क उतरला जातो आंबीलमध्ये. त्याच्यामुळे शिजतानाच लसणाचे पेस्ट आणि जिरा पावडर घालायची. आणि शेवटी मीठ घालायचे. मीठ जरा चढतं ठेवायचं, कारण ताक ओतल्यानंतर मीठ हे होतं, कमी लागतं. उकळतानाच मीठ व्यवस्थित टाकून घ्यायचं. 10 मिनिटं शिजू द्यायचं. आता तुम्ही बघू शकताय, ह्याला दाटसर कंटेन्सी आलेली आहे.
आणि अजून 5 मिनिटं अजून शिजू दिलं तरी चालतंय. अजून 5 मिनिटं शिजवलं की गॅस बंद करूया. बघू शकताय आता आंबीलला अशा प्रकारे घट्ट आणि दाटसरपणा आलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि आता हे आंबील पूर्ण थंड होऊ द्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये ताक घालायचे आहे आणि नंतर वरून कोथिंबीर. आंबील मस्तपैकी आता थंड झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे ताक ओतू शकतो. एकसारखं हलवणे. थोडीशी सजावटीसाठी कोथिंबीर टाकणे. ही पौष्टिक आंबील तयार झाली आहे.